सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. माझं टी शर्ट घे ना प्लीज. परेश परेश अंकलकडे बघ ना. आराध्या 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 38-44 38-44. पहिली ओव्हर टाकत आहेत तांबे आणि त्यांचा सुंदर असा पहिला चेंडू. पहिला चेंडू डॉट. हॅलो. दुसरा चेंडूमध्ये चौका सीमा पार झालेला आहे. 4 रन. संघाची धावसंख्या आहे 4. 2 बॉल 4 रन. सुंदर असा 1 रन. लेग बाय ऋषीजी फोटोग्राफर. जरा फोटो घ्या सगळ्यांचे बरोबर. चार रन. पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलला अचूक असा शॉट बॅट्समनने मारलेला आहे. स्वेर चेंडू लेग साईडच्या दिशेने बराच वाईड बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्हीत समांतर करून वाईडची गुण करतायत. अवांतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय. किती आले दादा? 10 धावा. पुढील चेंडू असेल स्लोअर पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका येतोय. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव निश्चित घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय. 11 ना. सतरा झालं.
येऊन तर ते कोण टाकतं बघून तर ते पहिला तांबे ए वैभव गुंडी बॅटिंग टीमचा एक प्लेअर दे ना इकडे बॅटिंग टीमचा एक प्लेअर दे ना वरती नाही तांबेनी ओव्हर टाकली नाही नाही तांबे तांबे आता दोन हा अकरा अरे जयेश काय एकदम मस्त अमित आणि नॉन स्ट्राईकला अमित तांबे तिसरी यश तांबे ना आम्ही स्ट्रायक यांच्या दिशेने हलकेच पुश करतोय चेंडू एक धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून एक धाव पूर्ण होते एका धावने संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 12 ना पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज यश चेंडू जातोय निर्धाव बाराशे धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते आपल्याला पुढील चेंडू असेल झेल उडतोय झेल खाली क्षेत्ररक्षक साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय क्षेत्ररक्षक होते प्रेम पण साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय त्यांच्याकडून एक जीवदान दिलं जातं यशला पुढील चेंडू असेल आखूड पद्धतीचा चेंडू वन बाउंडची अतिरिक्त लेग बायच्या स्वरूपात एक धाव 14 झाले ना धावसंख्या पोहोचते 14 वरती आता डावखुऱ्याचा फलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंगच्या दिशेने तर गोलंदाजी एंडवर फुलटॉस प्रकारचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता चेंडू सीमापार जाईल थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विकेट किपरचं अजित यांचं पण नाही बॅटला लागला बॅट कट स्वरूपात 4 धावा येत आहेत 18 झाले होय होय वाईड नाही 1800 धावसंख्या धावपालकार पाहायला मिळते पुढील चेंडू असेल घेण्यासाठी सज्ज यश सुरेख फटका येतोय यशच्या बॅट मधून झेल उडतोय
झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल काही टिपू शकत नाही. झेलाचं रूपांतर 2 धावामध्ये नक्कीच केलं जातंय दोन्ही फलंदाजाकडून 2 धावने. हेमंत मांढरे यांना गोलंदाजी देण्यात यावी अशी प्रेक्षक वर्गाची कळकळीची विनंती आहे. हेमंत यांना गोलंदाजी द्यायची आहे असं प्रेक्षक वर्गातून आवाज येतोय. एकोणीस झाले ना 20 20 झाले ना 20 झाले हो 20 झाले. गोलंदाज कोण? प्रेम प्रेम 20 धावा. 20 गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम प्रेम यांचा पहिला चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज. धावसंख्या पोहोचते 20 वरती. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू सुरेख फटका येतोय. तेवढ्यात ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव म्हणून गणना केली जाते स्कोर बुक वरती. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेले पाहायला मिळते 20. तेवढ्यात ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतात. प्रेम सुरेख फटका येतोय पॉइंटच्या डोक्यावरून जातोय. चेंडू सीमारेषे पार जाईल का? आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी निश्चित धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 24 वरती. बोलतो कॅच देतो. पुढील चेंडू असेल प्रेमचा. धावसंख्या पोहोचते 24 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. नाही 2-1.5 वाजता सांग किंवा 8:30 मी करतो त्याला फोन. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा घेतला जातोय. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव घेतली जाते. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 25 वरती. पुढील चेंडू असेल प्रेम यांचा खेळण्यासाठी सज्ज. यश सुरेख फटका येतोय यशच्या बॅट मधून. चेंडू जातोय आउट ऑफ पार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 29 वरती. पुढील चेंडू असेल प्रेमांचा खेळण्यासाठी सज्ज. यश हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. कमबॅक पाहायला मिळतोय प्रेम यांचा. 29 अशी धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. पुढील चेंडू प्रेम यांचा खेळण्यासाठी सज्ज. यश
फुलटॉस प्रकारचा चेंडू, झेल उडतोय आणि आता मात्र झेल टिपला जातोय. किती आउट झाला? लखन यांनी सुंदर सुंदर झेल टिपला सीमारेषे नजीक. हा मग तेच लक्ष्मण कांबळे त्यांचं ओरिजिनल नाव काय ते? लक्ष्मणच न्यू बॅट्समॅन. कॅप्टन यांना त्यांची जे न्यू बॅटिंगला आले ते शैलेश दादा ते कॅप्टन आले ते त्यांची खेळायला. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतंय शैलेश पाटील. तर गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय, हा गटकल गटकल. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. इथं मात्र झेल सोडला जातोय. साधा सोपे झेल सोडला जाते. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅच विन मॅच. साधा सोपा झेल होता. झेलाचं दोन धावा घेतल्या जात आहेत. दोनच घेतले ना आताचे. 31 आउट किती झाले? एका गड्याच्या मोबदल्यात 31 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सुरेख फटका येतोय. कव्हरच्या दिशेमध्ये जातोय चेंडू. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळते एकच धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय. श्रीकांत यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. शैलेश स्ट्रायगनच्या दिशेने शैलेश. झाले ना 32. आखूड पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. 1 बॉलचा इशारा येतोय. चेंडूची डॉट म्हणून स्कोर बुक वरती नोंद केली जाते. धावसंख्या 32 स्थिरावलेली पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. शैलेश खेळण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू तिथल्या तिथे खेळून काढला जातोय. सन्मान दिला जातोय चेंडूला. एक धाव निश्चित घेतली जाते. एका धावून संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 33 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 33. तिसरं षटक ना. चौथं आहे. किती ओव्हरची मॅच आहे? 5 ओव्हर. याच्यानंतर
चौथं षटक आहे प्रगतीपथावर. आता माझ स्ट्राईक. सुरेख फटका येतोय. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. या इनिंग मधील या स्पर्धेदरम्यान पहिला षटकार येतोय तो म्हणजे 39. अमितच्या बॅट मधून खणखणीत येतोय पहिला म्हणजे या स्पर्धेदरम्यान पहिला षटकार पाहायला मिळतोय आपल्याला अमितच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी. धावसंख्या पोहोचते 39 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 39. चौथं षटक हे प्रगतीपथावर. किती 5 बॉल झाले ना. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि समोर फलंदाज अमित. सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जर अमित शेवटच्या षटकापर्यंत मैदानावरती राहिला तर धावसंख्या ही मोठी पाहायला मिळेल आपल्याला. मोठ्या ताकदीचा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा सुद्धा सुरेख फटका आणि हा सुद्धा चेंडू जाईल आउट ऑफ पार. षटकार. खणखणीत येतोय दुसरा षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तिसरा मारला की 1000 रुपये. 45 झाले ना. 45 वर 1. 45. एका गड्याच्या मोबदल्यात 45. अमित यासाठी मोठी संधी असेल जर गोलंदाजाला सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आणि जर अमित यांनी तिसरा षटकार मारला तर त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक येतंय. विजय टायगर यांच्यातर्फे हे बक्षीस आणि पवार साहेबांच्या हस्ते सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक. जे मी सांगणार ते सांगायचं फक्त. कुठल्या आता हा जो आलेला आहे हेमंत मांढरे यांचं स्वागत आहे. हेमंत मांढरे कॉमेंट्रेटर बघे. हा बस. पहिले 3 वाईट जर यांनी टाकले कंटिन्यू ह्याला 1000 रुपये पारितोषिक. पहिले 3 वाईट कंटिन्यू. हा हेमंत मांढरे गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाणामारीचे शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान शैलेश आणि अमित यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी देत आहेत ते पाहायचंय. स्लोअर. शेवटचं षटक. सुरेख फटका येतोय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर षटकारासाठी. अपेक्षेनुसार पहिला छगा लागलेला आहे हेमंत मांढरे. सुरेख फटका शैलेश यांच्या बॅट मधून निश्चितच सुरेख षटकार पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर षटकारासाठी. धावसंख्या पोहोचते 51 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 51. पहिला स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेतला जातोय शैलेश कडून. हल्ला चढवला जातोय तो मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. चला सुरुवात झालेली आहे. पहिला वाईड. 1000 रुपयापासून थोडंच लांब आहे. फक्त 2 वाईडची आवश्यकता आहे. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. सुरेख चेंडू. कमबॅक करतोय अमित. चेंडू जातोय निर्धाव.
हेमंत हेमंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. यष्ट्यांमागे यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकतायत. अरे असं टाकेल आम्हाला जगणं मुश्किल केलेलं आहे मन. 3 बॉल सेफ घालवले त्यांनी. 52 अशी धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. हा सुद्धा सुरेख चेंडू. 3 बॉल निकाल दिया उसने. चार शेवटचे 2 5 झाले ना. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करतायत मांढरे. हा सुद्धा सुरेख फटका. तडम्यांच्या दिशेला येतोय चेंडू. एकच धाव घेतली जाते. एक बॉल आहे ना अजून. सुरेख कमबॅक करतायत मांढरे. बावन्न झाले ना. 53 एका गड्याच्या मोबदल्यात 53. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हा सुरेख फटका येतोय. तरी त्यांनी चांगलं टाकलं. हेमंत मांढरे यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. हे त्यांच्या आयुष्यातलं बेस्ट ओव्हर आहे. फक्त 2 छगे. एकोणसाठ 60 पाहिजे. हेमंत 12-5 2च छगे भेटले फक्त. काय नाही. बाकीचे बॅट्समन आणि आडनाव पहिलं आणि नाव दुसरं असं काय कारण जर स्क्वॉड 14च्या सगळ्यांच्या फिक्स्ड आहे. असं नाही की हा आला तो आला. सगळ्यापासून सगळ्यांची नाव आहे. काय नाव असेल तर सांग मला. म्हणजे काय होईल की तुला ते पाठवून तुझ्याकडे ती ऍड करायची. 2 मॅच मधलं जे काय वेळ असेल ते करता येईल. सचिन एक बॉटल दे रिकामी. पाणी कुठे भरलेलं पाणी द्या ना. हेमंत बॉलिंग डाला यार तू. एक ही वाइड. हा इतिहास हो गया यार. ये स्कोर क्या आला. 60 पाहिजे. 60 शेवटचा ओव्हर फालतू पडला. शेवटचा ओव्हर फालतू पडला. 60 पाहिजे. 60 करतो आपण. डोकं लावून खेळ. खूप हार्ड आहे. ऑनलाईन एकदम इझी आहे. लगेच आला लगेच टाकलं. लिहा परत काहीतरी खाडातोड करा. त्यानंतर बाजूला अजून असतं ते पण भरावं लागतं सगळं. खेळत कसं एकदम इझी आहे. टाकला लगेच सगळं झालं तो आपोआप करतो. पहिली पॉवर प्ले. नाही तर समजा
आता नॉन स्ट्राईकला आला ना तो, नॉन स्ट्राईकचा पण आपल्याला ध्यानात ठेवायला लागतो. स्ट्राईकला कोणी, नॉन स्ट्राईकला कोणी. रोज सकाळी मारतो तसंच मारायचा. लक्ष ठेवा. एक 40 प्लस एक 50 प्लस पहिल्या 4 आणि त्याच्यातला तुला सोडणार. तुला काय पाहिजे? पाणी पाहिजे? पाणी दे रे. ठीक आहे ना, ठीक आहे. थँक्यू द्या इकडे. दोघातलं एक जण थांबायचं. मॅच घेऊन खेळायच्या. मॅच घेऊन गेला 3. आशिष बॉल आहे ना. मागितला की देतो. अरे ही घे ना पिशवी. गेले अक्षय आणि अक्षय आणि जितू वाटतं. आदर्श विशाल कौशिक स्ट्राईकला कोणी दादा? स्ट्राईकला तुमचं नाव काय? आदर्श जितू ना. ओमकार तानाजी कांबळे येते. हा ते टाक नाव ते. नॉन स्ट्राईकला अक्षय अक्षय घटकळ. अक्षय 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 घटकळ दादा. नॉन स्ट्राईकला अक्षय अक्षय
विष्णू प्रभू सर. विष्णू प्रभू सर. विष्णू प्रभू. ओमकार. जितू. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. जितू आणि अक्षय. विशाल मांडेल. आदर्श कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी विशाल सर आणि कौशिक सर यांचं सुद्धा आगमन झालंय मैदानामध्ये. त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि सुरेख झेल उडतोय. जितू 0 या धावसंख्येवर झेल बांधून तंबूच्या दिशेने परततोय. हो कॅच कोण घेतला? यश. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. सुरेख झेल टिपला. फलंदाज दादा नवीन फलंदाज कोण आहे? श्रीकांत. एक अनुभवी असे गोलंदाज विष्णू प्रभू सर. गाभित समाजाचा हिरा आता मात्र झमक चळकतो. आम्हाला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन करणारे प्रभू सर आपल्याला गोलंदाजी एंडवर नक्कीच पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती हा अनुभव असतो आणि क्रिकेटमध्ये अनुभव काय असतो ते हे गोलंदाजाकडून शिकावं. सुरेख फटका येतोय. पॉइंटच्या दिशेला ढकलला जातोय चेंडू. हा चेंडू सुद्धा निर्धाव म्हणून गणना केली जाते. स्कोर बुकवरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते प्रभू सरांची. अनुभव काय असतो ते प्रभू सरांकडून निश्चितच. हा सुद्धा सुरेख फटका झेल उडतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय. चेंडू होईल का सीमारेषे पार? आणि इथं मात्र थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नक्कीच चेंडू अडवला गेला असता तर एकच धाव आली असती, परंतु गचा क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय श्रीकांत यांना आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाचं खातं खोललं जात आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. पहिलं वैलं पॉवर प्ले आहे ना. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते विष्णू सरांच्या माध्यमातून. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. हा चेंडू सीमारेषेचा वेध घेईल यात काही शंका नाही. दुसरा चौकार येतोय श्रीकांत यांच्या बॅट मधून. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 8 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. वन डाऊन साठी आपल्याला 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानावर पाहायला मिळतात श्रीकांत. सुरेख फलंदाजी. एका गड्याच्या मोबदल्यात 8 अशी धावसंख्या धावफलकार उभी केले. 60 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. 8 झाले ना. 4 चेंडू 8 धावा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सरासरी 12च्या धावाने टार्गेट गाठायचंय. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतात प्रभू सर. सुरेख फटका. फुलटच प्रकारचा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि हा सुद्धा खणखणीत देतोय चौकार. चौकाराच्या साहाय्याने 12 अशी धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात श्रीकांत यांची सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. समोर फलंदाज श्रीकांत.
याच षटकातील चौथा चौकार येतोय श्रीकांत यांच्या बॅट मधून. या चौकाराच्या सन धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 16 वरती. एक गडी बाद 16 असे धावसंख्या 60 धावांचा पाठलाग करताना एक ओव्हरला 16 एक विकेट. जितू स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र श्रीकांत यांनी आपल्या खांद्यावरती एस जी वॉरियर्स आणि पायनेर यांच्या कॅप्टन्सला बोलवा. टॉस एस जी वॉरियर्स आणि पायनेर. दादा न्यू बॉलरचं नाव काय? एच जी वॉरियर्सचा कर्णधार आणि पायनर संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर लगेच सामना होईल. गोलंदाज घटकळ अक्षय घटकळ. नाही गोलंदाज नाही सॉरी. गोलंदाजी यश गोलंदाजी. तर स्ट्राईक एंड चला अक्षय 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 डावकुरे सुरेख झेल होऊ शकला असता परंतु विकेट किपर थोडीशी चूक करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकारासाठी. बॅटची हलकेच काढा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेला चौकारासाठी जातोय. चौकाराच्या सहाय्याने निश्चित धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 20 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत आपल्याला श्रीकांत यांच्या बॅटमधून 4 चेंडूंवरती सलग 4 चौकार पाहायला मिळाले. त्याच प्रकारचे फलंदाजी अक्षय कडून सुद्धा पाहायला मिळते. पहिलीच बॅटचे कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चौकारासाठी जातोय. विकेट किपरची जर साथ असती तर नक्कीच अक्षय आपल्याला डगआउट मध्ये दिसला असता. आतापर्यंत कॅच विन मॅच म्हटलं जातं. गोलंदाजी एंडवर यश तर समोरा फलंदाज अक्षय. सुरेख फटका कव्हरच्या दिशेमध्ये जातोय चेंडू. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू परती येईपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण केले जाते. दोन्ही फलंदाजाकडून एका धावून संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 21 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 21ची धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. 60 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. श्रीकांतची सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. जर श्रीकांत मैदानावरती उभा राहिला तर नक्कीच हा सामना आपल्या बाजूने नक्कीच आणेल. सुरेख फटका पंचांचा इशारा येतोय वाईडचा. पुढील चेंडू असेल यशचा खेळण्यासाठी सज्ज श्रीकांत. सुरेख फटका हलकेच पुश केला जातोय चेंडूला. एक धाव निश्चित घेतली जाते. यश श्रीकांत आणि अक्षयच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 22 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 22 60 धावांचं माफक उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलेत. सुरेख चेंडू यशचा कमबॅक करतोय. चेंडू निर्धाव म्हणून हो 2 बॉल 4 बॉल झाले. हो डॉटच होत. यशचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज अक्षय. सुरेख एक चोरटी धाव घेतली जाते. चेंडूची फेकीपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण केले जाते. दोन्ही फलंदाजाकडे एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 23 वरती. एक बॉल बाकी. धावसंख्या पोहोचते 23 वरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक.
सुरेख फटका येतोय श्रीकांतच्या बॅट मधून. तेवढ्यात ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला येतंय. फेकी येईपर्यंत धावचे दोण्याचा धोका आणि इथं मात्र अक्षय धावचे धोतोय. निश्चितच 2 धावा या पूर्ण झाल्या असत्या, परंतु कुठेतरी रनअप कमी पडतंय ते अक्षयचं. आणि ज्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते तीच आत्महत्या करून माघारी परतताना दिसतोय, डगआउट मध्ये येताना दिसतोय अक्षय. दुसरी धाव ही निश्चितच झाली असते. अक्षय नंददीप नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकासाठी नंददीप तांबे. 18-36 अपडेट करावं लागतं तेव्हा. 18-36 ना. 18 चेंडू 36 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 18 चेंडू आणि 36 धावा. अठरा चेंडू 36 धावा. सामना रंगतोय. गोलंदाज नंददीप आणि श्रीकांत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर कोण? हर्ष बाबू त्यांचं नाव आहे पूर्ण. हर्ष सुरेख फटका येतोय. झेल होईल का? आणि नक्कीच आपल्या उंदळीमध्ये झेल टिपतोय शैलेश. कुठल्याही प्रकारची चूक न करता पहिल्या चेंडूवरती सफलता आपल्या खात्यात जमा करतोय. यश संघाला बसतोय. तिसरा धक्का नंदादीप फक्त मैदानावरती हजेरी लावून डगआउट मध्ये येण्याचं काम करतायत. पहिल्या चेंडूवरती झेल बांधवून तंबूच्या दिशेने परततायत. लक्ष्मण नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नंदादीप शून्यात परतल्यानंतर तिसरा धक्का बसतोय. कमबॅक करताना दिसत आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी यशने केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी. याचं नाव काय? गोलंदाज यश ना. हर्ष सुरेख गोलंदाजी हर्षा माध्यमातून पाहायला मिळते. किंवा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. नक्कीच हा सुद्धा सुरेख फटका उडतोय. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू उसावतोय. धावची दोण्याचा धोका, परंतु दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत. लक्ष्मण आणि श्रीकांतच्या माध्यमातून 2 धाव निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय. किती झाले? 26 16 30 होय ना. 16 चेंडू 30 धावा. 34 ना. 34 धावा. 16 चेंडू 34. पुढील चेंडू असेल यशचा खेळण्यासाठी सज्ज. झेल उडतोय. झेल खाली स्वतः यश. हर्ष येतोय मात्र झेल काही टिपू शकत नाही. साधा सोपा झेल सोडला जातोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की कॅच विन मॅच. नक्कीच हा झेल झाला असता, परंतु झेल सोडला जातोय. जीवदान दिलं जातंय लक्ष्मणला.
निश्चितच सामना रंगतदार होताना दिसतोय. किती 2 बॉल झाले ना? 3 बॉल झाले. 27 झाले ना? अजून किती पाहिजे? 33-15 ना? 27. 3 गडी बाद 27. सुरेख. इथं मात्र थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय यश कडून आणि तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फुटबॉलचा सामना चालू आहे असंच वाटतंय. पायाने चेंडू अडवला जातोय. 2 धावा घेतल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाकडून. श्रीकांत आणि लक्ष्मण कडून 2 धावा निश्चित. संघ पुढे सरकतोय. 29 झालेत. अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. अवांतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 30 वरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 30. अजूनही राहिलेल्या चेंडूवरती 30 धावांची गरज. सुरेख फाटका येतोय. झेल होईल का? आणि सुरेख झेल टिपला जातोय लॉंगनला. श्रीकांतची खेळ संपुष्टात येते. झेल बाउंड होऊन तंबूच्या तशाने परत आहे. ओ कॅच कोणी घेतला? मदनलाल. मदनलाल. सुरेख. मदनलाल. दादा नवीन बॅट्समॅन कोण गेलाय? मदनलाल. मदनलाल आहे का? मदन आहे फक्त. मदनलाल. नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. मदनलाल. SG वॉरियर्स ना? SG वॉरियर्सने आपला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे तुम्ही. थांबा. 12 मध्ये 30 पाहिजे. 30. 12 मध्ये 30. एक वाईड पडला. हा वाईड आलता ना. वाईड मध्ये कॅच आउट असतो ना. 30 पाहिजे. 30 पाहिजे. आता तर डॉट आहे का सिंगल? सिंगल 30 झाले. 12 चेंडू 29 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 29 धावा. तो काउंट गेला नव्हता ना. सिंगल होता ना. हो आताचा सिंगल बरोबर. न्यू बॉलर नेम. गोलंदाज. हो बॉलरचं नाव हर्ष. झेल उडतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. मदनलाल हजेर लावून माघारी परततोय. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता जमा करतोय. कॅच आउट झाला. हो मदन आउट झाला. न्यू बॅट्समॅन अजित. नवीन फलंदाज मैदानावर ते पाहायला मिळतं अजित. अकरा 29 ना. 11 चेंडू 29 धावा. विजयाचं समीकरण. हा सुद्धा झेल उडतोय आणि तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
एकच वादा मनोज दादा. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय थर्ड मॅनच्या दिशेला त्यांचं. सुरेख जर हा चेंडू त्यांना नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात त्यांनी. कौतुक करावं तेवढं थोडंच. एक 50 प्लस असतील ना. नाही असू दे काय पण 50 प्लस आहेत ना. 50 प्लस असे खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मनोज मुनगेकर एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्यांचं. हा चेंडू बराच बाहेर जाणारा ऑफस्टिकच्या पंच दोन्ही हात समांतर करून वाईड चिकून करतायत. अवंतरच्या संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोचतोय 33 ना. 5 गडी बाद 33. सुरेख आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षे समोर फलंदाज लक्ष्मण. हुक करण्याचा प्रयत्न. लक्ष्मणच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. सुरेख यष्टी रक्षण पाहायला मिळतंय. 9 चेंडू 27 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि या 9 चेंडूंवरती 27 धावांची गरज. स्ट्रायगंडच्या दिशेने लक्ष्मण. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय हर्ष. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू. लक्ष्मणच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यामागे यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय हर्षकडे. सुरेख गोलंदाजी एक युवा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 8 चेंडू 27 ना. 27 धावा. हा सुद्धा सुरेख झेल उडतोय. झेल खाली 3 स्वतः गोलंदाज येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय हर्ष. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. किंवा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक 6 ला प्रत्येक बाउंड्रीला 500. हॅलो हेमंत मांढरे. हेमंत मांढरेने प्रत्येक बाउंड्री मारली की त्याला 500. छला मारला की त्याला 6. हे 600. 1000 रुपये 1000. हेमंतच्या प्रत्येक 6 ला 1000 आणि प्रत्येक बाउंड्रीला 500. स्लो करू. अरे सीनियर है ना तुम्हारा यार. ये भी इसमें ही बोलू क्या. कमान हेमंत. आई ग. चला 500 लागो. 500 लागो. 500 लागो. हो रे क्या. हाँ क्या बोल रहा है. 23 पाहिजे ना. 6 बॉल 23. हेमंत को 500 है. हेमंत स्टेजवर येऊन आपले 500 रुपये घ्यावे आणि लवकर आला नाहीस तर मिळणार नाहीत. हेमंत जर अजिताबाईला रनआउट केलास तर 1000 रुपये. राजू पवार कडनं 500 रुपये. अजिताबाईने 4 मारला. पवार साहेबांकडून अजित साठी. राजू पवार साहेबांकडून अजित साठी 500 रुपयांचं पारितोषिक षटकार चौकारासाठी. कोण गोलंदाज. वैभव हनुमान प्रभू दादा. बॉलरचं नाव काय. वैभव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो वैभव. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती 23 ना. 23 ना. वैभवने जर अजितची विकेट काढली तर संदीप यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेतंय वैभव साठी. 7 चेंडू 23 ना. 7 चेंडू 23 धावा.
स्ट्राईक एंडच्या दिशेने अजित, तर गोलंदाजी एंडवर वैभव. वैभव टू अजित असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फुलटॉस प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने मारलाय. शैलेश मात्र इथं मोठी चूक करतोय, कारण तो हा चेंडू अडवला. अजित साठी 500 रुपयांचं पारितोषिक लागू होतंय. सामना संपल्यानंतर त्यांनी 500 रुपयांचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. पहिल्या चेंडूवर ते फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि अजितने पुरेपूर चेंडूचा फायदा घेतलाय. पाच चेंडू 19 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंवरती 19 धावांची गरज. हेमंतने जर ही मॅच काढली तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक येते. आणि हेमंत रनआउट होणार नाही आणि तो पण होणार नाही. हा? बॅटिंगसाठी इले? होय ना, 18 ना, 4 चेंडू 18 धावा. हेमंत टू वैभव असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एक अनुभवी असा फलंदाज हेमंत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. हेमंतने उडवलाय चेंडू. चेंडू होईल का सीमारेषा बाहेर? खणखणी देतो आउट ऑफ पर षटकार. नक्कीच षटकाराच्या साहाय्याने 3 चेंडू 12. हेमंत साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. जर मॅच विनिंग झाली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक हेमंत साठी. तीन चेंडू 12 धावा. विजयाचं समीकरण 3 चेंडू 12 धावा. अभि ठरतोय तो हेमंत. खरोखरच एक अनुभवी असा फलंदाज हेमंत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. संघाचा तारणहार ठरेल का हेमंत? 3 चेंडू 12 धावा. वैभव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचे चेंडू फेकताना दिसतोय वैभव. दो चेंडू 10 धावा, म्हणजे 1 षटकार 1 चौकार. 2 चेंडू 10 धावा. सामना काय रंगतोय बघा. हेमंत आणि अजित. हेमंत 5,000च्या जवळ नजदीक पाहायला मिळतात आपल्याला. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. जर षटकार चौकार खेचला तर नक्कीच 5,000 तुमच्या खिशात जातील याची नोंद घ्यायची. 1 चेंडू 9 धावा. जर सरळ बॅटने फटका खेळला असता तर अजून मॅच मध्ये रंगतदार असली असती. हेमंत थोडीशी चूक करतोय. अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच. आणि इथं मात्र एका चेंडूवरती 9 धावेची गरज. आणि इथं बोल्ट लागलो का काय माहिती. एच.जी. वॉरियर्स आपला निर्णय कळवायचा आहे. एच.जी. वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हेमंत यांनी स्टेजवर यायचंय. हेमंत